आज आपण मटणाचा रस्सा करणार आहोत। त्यासाठी अर्धा किलो मटण घेतले, स्वच्छ धुवून घेतले। याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद टाकते, थोडंसं मीठ। मटणाला हळद आणि मीठ व्यवस्थित लावून घेतले। हे मटण 15 मिनिटं साईडला ठेवून देते। मटण शिजायला टाकूया। गॅसवर कुकर तापत ठेवला आहे। कुकरमध्ये 2 चमचे तेल टाकते। तेल गरम झालंय। लसणाचे 4 ते 5 पाकळ्या ठेचून घेतल्या त्या टाकूया। लसूण लाल झालाय। याच्यामध्ये मटणाची चरबी टाकूया। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलाय तो टाकूया। कांदा परतून घेऊया। छोटा पाव चमचा हिंग टाकूया। एक छोटा आकाराचा टोमॅटो कापून घेतलाय तो टाकूया। कांदा आणि टोमॅटो छान परतला गेलाय। मटण टाकूया। 1 ते 2 मिनिटं मटण छान परतून घेतलंय। याच्यावर झाकण ठेवते। झाकणावर पाणी टाकूया। मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घेऊया। 2 ते 3 मिनिटं झाली आहे। झाकण काढून बघू। मटणाला अंगचं पाणी सुटलंय। ताटामध्ये गरम करून घेतलेलं पाणी टाकूया। मटण शिजताना त्यात गरम पाणीच टाकायचं आहे। याला झाकण लावते, शिट्टी लावते। मीडियम गॅसवर 7 ते 8 शिट्ट्या आपण करून घेऊया। कुकरच्या 8 शिट्ट्या झाल्या आहेत। कुकर थंड झालाय। मटण शिजलं का बघूया। छान शिजलं मटण। गॅसवर तवा तापत ठेवलाय। सर्व खडे मसाले टाकूया। 1 चमचा धणे टाकूया। मंद गॅसवर हलकंसं भाजून घ्यायचं। याच्यामध्ये 1 चमचा खसखस टाकूया। सर्व 1 मिनिटभर भाजून घेऊया। थंड झाले की याची आपण पावडर करून घेऊया। गॅसवर जाळी ठेवली आहे। याच्यावर सुकं खोबरं भाजून घेऊया। कांदा ठेवते। खोबरं छान भाजून घेतलंय। कांदा सर्व बाजूने छान भाजून घेतलाय। आता मी हा काढून घेते। मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व खडे मसाले टाकते। याची बारीक पावडर करून घेऊया। मिक्सरमध्ये सर्व बारीक वाटून घेतले। मिक्सरच्या त्याच भांड्यामध्ये सुकं खोबरं टाकूया। कांदा टाकूया। लसूण, आल्याचे तुकडे सर्व छान बारीक वाटून घेतले। कढईमध्ये 3 चमचे तेल टाकते। याच्यामध्ये कोणते कोणते मसाले टाकायचे ते बघूया। 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा काश्मीरी मिरचीची पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा मटण मसाला। हे सर्व मसाले आपण तेलात टाकूया। मंद गॅसवर मसाले परतून घेऊया। 2 तेजपत्ते टाकते। मसाले छान परतले गेलेत। याच्यामध्ये वाटून घेतलेलं वाटण टाकूया। 2 ते 3 मिनिटं वाटण छान परतून घेतलंय। वाटणामधून तेल सुटायला लागलंय। 7 ते 8 पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि बारीक चिरून घेतली आहे ती टाकूया। शिजवून घेतलेलं मटण टाकूया। आपण जे खडे मसाले वाटून घेतले ते टाकूया। याच्यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी टाकते। चवीनुसार मीठ टाकूया। मीडियम गॅसवर 7 ते 8 मिनिटं मटण उकळून घेऊया। 7 ते 8 मिनिटं मटण छान उकळलंय। मटणाला छान तरी आली। छान झालंय मटण आपलं। याच्यावर कोथिंबीर टाकते। आपला मटणाचा रस्सा तयार झालाय।